लग्नाला 8 वर्ष उलटूनही मूलबाळ नसल्यानं अवघ्या 3 महिन्याच्या बाळाचं अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 1,500हून अधिक सीसीटीव्हीची पडताळणी करत पोलिसांनी मोहम्मद मुजीब गुलाब आणि खैरुनिसा या दाम्पत्याला 6 दिवसांनी अकोला जिल्ह्यातील खेटरे गावातून अटक केली आहे. एक महिला तिच्या 2 मुलींना घेऊन 22 जानेवारी रोजी मुंब्रा खाडी मशीनकडे जाणारा रस्ता ओलांडत होती. तिची मोठी मुलगी रडत होती. त्यावेळी खैरुनिसा या अनोळखी महिलेनं बाळाला माझ्याकडे द्या, मी समोरच जात असल्याचं सांगितलं. आईनं विश्वासानं मुलीला सोपवल्यावर ती पसार झाली. त्यानंतर आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला. मुंब्रा पोलिसांनी 4 पथकांद्वारे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. बुरखाधारी महिला रिक्षात बसून मुंब्रा रेल्वे स्थानकापर्यंत गेल्याचंही आढळलं. अपहरणकर्त्या महिलेच्या बुरख्याच्या आतून तिच्या हातातील बाळाच्या पायातील सॉक्स बाहेर आला होता. त्या आधारे मुंब्रा ते वांगणीपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर पुन्हा मुंब्रा रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत संशयित महिला धावपळीतच मुलीला घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उतरताना आणि तेथे वाट पाहणारा एक पुरुषही दिसून आला. त्यांच्यासोबत आणखी एक महिलाही दिसून आली. ती रेल्वे स्थानकातून बाहेर येत आई नाव लिहिलेल्या रिक्षात बसली. या रिक्षाचालकाचा शोध घेतल्यानंतर अपहरणाचा छडा लागला. दाम्पत्याच्या ताब्यातून बाळाची सुखरूप सुटका करून तिला पालकांच्या ताब्यात दिल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी दिली आहे. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, ठाणे परिमंडळ 1चे उपायुक्त सुभाष बुरशे, कळवा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिमा डमाळे आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आदींचं पथकही उपस्थित होतं. त्यानंतर हे लहान बाळ आणि त्याचबरोबर हे दोघंही नवरा बायको आरोपी यांना आपण ताब्यामध्ये घेतलेलं आहे. केवळ 6 दिवसामध्ये 3 महिन्याचं लहान बाळ हे आपण सुखरूपपणे आणू शकलेलो आहे. मुंब्रा पोलिसांनी ही अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यामुळे मुंब्रा पोलिसांचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो. अपहरणाचं कारण असं होतं की लग्न होऊन जवळजवळ 8-9 वर्ष झाली, परंतु मूल होत नव्हतं. आणि यूट्यूबवर कुठेतरी तिला असं कळालं होतं, म्हणजे खैरुनिसा आरोपी जे आहे खैरुनिसा मुजीब मोहम्मद, खैरुनिसाला असं कुठेतरी सांगितलं होतं आणि यूट्यूबवरून तिला असं हे केलं होतं की मुंब्रा भागामध्ये म्हणे नवजात अर्भकाशी सोडून दिली जातात किंवा रस्त्याच्या कडेला टाकली जातात, तुला काहीतरी त्याच्यामध्ये नक्की मिळेल असं त्यांना वाटलं. म्हणून बहिणीला देखील यावेळी न सांगता, यापूर्वी 2 वेळेला ती मुंब्रा लिहून गेली होती, पण तिला असं काही सापडलं नव्हतं. परंतु यावेळी तिला तो हे मिळाला आणि त्यानंतर त्या बालकाला तिने उचललं होतं. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी शर्मिला पिंपळ गायकवाड यांच्या नावाची घोषणा. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी शर्मिला पिंपळकर गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शर्मिला पिंपळकर गायकवाड या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका आहेत, तर उपमहापौरपदी भाजपच्या कृष्णा पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर दालनात दोन्ही नावांची घोषणा करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे ठाण्याला 5 वर्षात 4 महापौर आणि 4 उपमहापौर मिळणार आहेत. शर्मिला पिंपळकर गायकवाड यांचं महापौरपद आणि कृष्णा पाटील यांचं उपमहापौरपद फक्त 1.25 वर्षांसाठी असणार आहे. त्यानंतर नवीन नगरसेवकांना संधी देण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर पदासाठी नवीन फॉर्म्युला ठरला आहे. 1.25 वर्ष महापौरपद आणि उपमहापौरपद असणार आहे. त्यामुळे पुढील 5 वर्षात ठाणेकरांना 4 महापौर आणि 4 उपमहापौर मिळणार आहेत. महापौर पदासाठी अनेक नगरसेवक इच्छुक आहेत. त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी महापौर पदासाठी नवा फॉर्म्युला ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत युतीत लढणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपनं महापौर उपमहापौर पदांचे अर्ज दाखल केले. निवडणूक झाल्यावर किमान 2 वर्ष महापौर पद द्या अशी मागणी करत भाजपनं दबाव तंत्र सुरू केलं होतं. शिंदेंच्या शिवसेनेनं दबाव झुगारत उपमहापौर पदावर भाजपची बोळवण केली. भाजपच्या नेत्यांनी विरोधी पक्षात बसण्याचा आग्रह वरिष्ठ नेत्यांकडे धरला, परंतु त्यांनी मुंबई, कल्याण, डोंबिवली पालिकेतील राजकीय गणितं मांडत स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव झुगारून लावला. 5 वर्षातील पहिले आणि शेवटचं 1.25 वर्ष उपमहापौरपद, 3 प्रभाग समित्या आणि 2 विशेष समित्या 5 वर्ष देण्याची तयारी
शिंदे सेनेनं दाखवली होती. भाजप नेत्यांनी त्याहून अधिकची पदं देण्याची मागणी केली होती. 5 वर्षातील पहिलं आणि शेवटचं 1.25 वर्ष उपमहापौरपद, 3 प्रभाग समित्या आणि 2 विशेष समित्या 5 वर्ष देण्यासह भाजपनंही स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापतीपद 1-1 वर्ष देण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु शिंदे सेनेनं स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापतीपद देण्याची अद्याप तयारी दाखवली नाही. तूर्तास भाजपला केवळ उपमहापौर पद देऊ केल्यानं भाजपमधील एक मोठा गट नाराज आहे. सत्तेतील सहभागात अपेक्षित पदं मिळत नसल्यामुळे विरोधी पक्षात बसण्याचा आग्रह भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे धरलाय. परंतु या नेत्यांनी मुंबई, कल्याण डोंबिवली पालिकेतील राजकीय गणितं मांडत स्थानिक नेत्यांचा हा प्रस्ताव झुगारून लावलाय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंबई महानगर प्रदेशाच्या आध्यात्मिक इतिहासात महत्त्वपूर्ण भर घालणाऱ्या मुंबईतील सर्वात मोठ्या त्रिमंदिराचं ठाणे पश्चिम येथील साकेत रोड बाळकुम येथे भव्य आणि भक्तिमय वातावरणात उद्घाटन संपन्न झालं. शुक्रवारी 30 जानेवारी ते रविवारी 1 फेब्रुवारी या दरम्यान पार पडलेल्या 3 दिवसांच्या प्राणप्रतिष्ठापना अभिषेक सोहळ्यानं या त्रिमंदिराचं विधिवत लोकार्पण करण्यात आलं. महावीर जैन ट्रस्ट यांच्या पुढाकाराने, दादा भगवान फाउंडेशनच्या सहकार्याने आणि ठाणे महानगरपालिकेच्या पाठिंब्यानं उभारलेलं हे त्रिमंदिर केवळ एक प्रार्थनास्थळ न राहता सर्वधर्मीय एकता, सुसंवाद आणि आध्यात्मिक समन्वयाचं केंद्र म्हणून उदयास आले. या त्रिमंदिरात श्री सिमंदर स्वामी, जैन धर्म, भगवान शिव, शैव धर्म आणि भगवान कृष्ण, विष्णू अवतार यांच्यासह एकूण 25 पूजनीय देवतांची एकाच व्यासपीठावर प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विविध धर्मांच्या श्रद्धांचा हा दुर्मिळ संगम सर्व धर्मांच्या समानता, परस्पर आदर आणि सहअस्तित्वाचा प्रभावी संदेश देतो. या उद्घाटन सोहळ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे त्रिमंदिर समाजातील एकता आणि सुसंवादाचं सशक्त प्रतीक असल्याचं सांगितलं. विविध धर्मातील लोकांना एकाच छताखाली एकत्र आणणारे हे मंदिर ठाणे शहरासाठी आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी अभिमानाचा विषय असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी आशर ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसंच महावीर जैन ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त अजय आशर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना हे त्रिमंदिर सर्व धर्मियांसाठी आत्मचिंतन, आंतरिक शांती आणि बंधुतेचं केंद्र ठरेल असं सांगितलं. 3 दिवसांच्या सोहळ्यात पारंपरिक धार्मिक विधी, अभिषेक, आध्यात्मिक प्रवचनं आणि भक्तिपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास ठाणे, मुंबई तसंच परिसरातील विविध धर्मांचे भाविकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्रिमंदिराच्या उद्घाटनामुळे ठाणे शहराच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडली असून हे केंद्र भविष्यात सर्व धर्मियांसाठी श्रद्धा, शांतता आणि सामूहिक कल्याणाचं प्रमुख स्थान ठरेल असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवा काळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्य भावनेनं शासकीय कर्तव्य पार पडलं. त्यांच्या निधनानं राज्य शासनानं एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले अशी भावना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थितांच्या वतीनं व्यक्त केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी शशिकांत गायकवाड, सर्जेराव मस्के पाटील, प्रांत अधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी मनोज सयाजीराव, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा हितप नियंत्रण अधिकारी डॉक्टर संतोष शिंदे, तहसीलदार सचिन चौधर, रेवण लेंबे, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आनंद पाटील, उमेश पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात येऊन त्यांना हे दुःख सहन करण्याचं बळ लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी 2 मिनिटं मौन पाळून दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.